ज्वारीच्या भातोड्या म्हटलं की कोणाला नाही आवडत. लहानापासून थोरांना खूप आवडतात व याचे प्रेमी खूपच असतात. चला तर आपण पार्ट 1मध्ये ज्वारी भिजवून पीठ कसे तयार करायचे हे पाहिलं होतं व आता पार्ट 2 आहे. या पार्ट 2मध्ये ज्वारीच्या बनवलेल्या पिठापासून कशा भातोड्या बनवायच्या हे आपण आज बघणार आहोत. काही मैत्रिणींनी मला कमेंट करून विचारलं होतं. चला तर आता आपण व्हिडिओमध्ये जाऊयात, प्रोसेस सुरू करू. सर्वप्रथम पातेलं ठेवलं आहे गॅस ऑन करून आणि त्याच्यामध्ये आपल्याला भातोड्याचं पीठ शिजवण्यासाठी पाणी मी घालत आहे. पाणी घालायचं झाल्यानंतर आपण त्याला झाकण लावून ठेवणार आहेत, म्हणजे पाणी पटकन उकळेल. पाणी खूप असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार फटाफट मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मी थोडं चव बघितली, मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं आणखीन मीठ घालत आहे, म्हणजे ही पूर्ण वाटी मला मीठ लागले. चला आता आपण याला उकळी येऊ द्यावी. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामधील थोडंसं पाणी आपण साईडला काढून ठेवणार आहोत, म्हणजे कमी जास्त झाले तर आपण ते ॲडजस्ट करू शकाल. चला, रात्री इथं भिजत घातलेलं जे पीठ होतं त्याच्यामधील पाणी काढून घेतलेलं आहे मी वरील. आणि आता इथं बघू शकता कसा चीक तयार झालेला आहे, याला चीक म्हणतात. या चिकामध्ये मी आता फ्रेश पाणी घालून चीक एकदम पातळ करून घेतलेला आहे. जेवढा चीक आहे त्याच्या 4 पटीनं पाणी ठेवलं होते आणि 1 पट मी साईडला काढून ठेवलेला आहे, लागले तर वापरण्यासाठी. आता हा चीक आपल्याला तयार आहे उकळत्या पाण्यामध्ये शिजवण्यासाठी. चला तर आता आपण पाण्याकडे वळूयात. बघा, इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. थोडं थोडं करून एखाद्याच्या मदतीनं किंवा एखाद्याची सहाय्यता घ्यावी तुम्ही आणि करावे. मी एकटी होती त्यामुळं फटाफट पीठ घेतले शिजवून. आणि आता थोडं पाणी कमी पडलेलं होतं. जे उरलेलं पाणी होतं ते आता मी याच्यामध्ये ओतलं आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे. आता या पिठाला बघा कसं छान असं मिक्स झालेलं आहे. आता शिजू द्यावं. थोडंसं उकळी येत आहे या पिठाला, तुम्ही इथं बघू शकता. या स्टेजवर आता मी 1 वाटी किंवा तुम्हाला हवे असेल तर असे कमी जास्त करून तुम्ही हे देशी तीळ वापरावे, म्हणजे भातोड्या खूप चविष्ट लागतात. आणि आता हे मी तीळ घालून छान असं मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला थोडा वेळ छान असं पीठ एकदम शिजू द्यायचं आहे. इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप छान असं सुंदररित्या पीठ शिजत आहे. अशा प्रकारे पीठ शिजलं पाहिजे. पीठ शिजले की नाही हे ओळखण्याची सुद्धा एक ट्रिक आहे, ते सुद्धा मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते तुम्ही बघा नक्कीच. आणि ह्या वेळेस आपण जरा नवीन ट्रिक वापरून भातोड्या बनवणार आहेत. चला तर बघा, इथं मस्तच पीठ शिजत जवळजवळ वरती बघा साई येऊ लागलेले आहे. याचा अर्थ असा की आपलं पीठ आता जवळजवळ शिजत आलेलं आहे. आणि हे पीठ नक्कीच कसं शिजलं की नाही हे कसं ओळखायचं, चला मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते. आता थोडंसं बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये शिजवलेलं पीठ सोडायचं आहे आणि पाण्यावरती जर ते पोहलं तर हातानं जरा आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, ते तुटत नाही, म्हणजे पीठ एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. आणखीन एक 5-10 मिनटं मी असंच हे पीठ शिजू देणार आहे गॅस कमी करून, म्हणजे छान अशा भातोड्या होतात. चला आता आपण खाली अंगणामध्ये प्रोसेस सुरू करूयात. इथं मी धोतर ओलं करून घेतलेलं आहे. कॉटनचा कपडा वापरायचा आहे तुम्हाला, म्हणजे भातोड्या खूप छान निघतात. आणि आता मी वरून थोडंसं पीठ घेऊन आलेले आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला आता काय काय इन्ग्रेडियंट घालायचं आहे ते आपण इथं पाहूया. इथं दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पीठ आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे, तेच म्हणजे चिली फ्लेक्स घालणार आहे. इथं मी थोडंसं चिली फ्लेक्स घालते, म्हणजे खूप टेस्टी होतात. यूट्यूबवर सर्वप्रथम मीच हा व्हिडिओ बनवत आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, खूप चविष्ट लागतात. आरावर भाजल्या ना म्हणजे तर काय अप्रतिमच, काय सांगूच नका. एकदम टेस्ट छान येते. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ओलं धोतर करून, म्हणजे पाण्यात बुडवून जे धोतर आपण पाणी पिळून हंतरून घेतलेलं होतं त्याच्यावरती आता आपण हे भातोड्या घालण्यास सुरुवात करूया. बघा, आणखीन सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि माझ्या
8:30 वाजताच हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे ऊन यायच्या अगोदर हे मी फटाफट भातोड्या घालून घेत आहे. तुम्हाला जसा साईज पाहिजे तसा पळीनं तुम्ही किंवा वगराळाने सुद्धा घालू शकता. लहान मोठ्या ती तुमची मर्जी. चला तर बघा इथं आता एक एक करून मी छान अशा भातोड्या घालून घेत आहे. किती सुंदर व अप्रतिम असं हे पीठ शिजलेलं आहे. खरंच मराठी सुगरण म्हणजे ज्याला भातोड्या आले तीच खरी सुगरण म्हणावी. चला तर आता फटाफट आपण आता शिजवून घेऊ. या सर्व चिली फ्लेक्सच्या भातोड्या मी घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता ह्या प्लेन भातोड्यासुद्धा मी बनवत आहे. जिरे थोडे घालायचे आहेत म्हणजेच हे लहान मुलांसाठी खायला खूप सुंदर लागतात. फक्त जिरेच घालत आहे. आणि इथं बघू शकता ह्या चिली फ्लेक्सच्या माझ्या सर्व भातोड्या घालून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी 2 धोतर पूर्ण भातोड्याचे भरलेले आहेत माझे. आणि हे सर्व 2 किलोचे प्रमाण होते. चला तर आता हे प्लेनसुद्धा भातोड्या मी इथं घालून घेते, तुम्हाला दाखवते. आणि मैत्रिणींनो, जर का तुमचं पीठ जर घट्ट झालं तर काही घाबरायची गरज नाही किंवा पाणी ओतायचं नाही. पाणी जर नंतर तुम्ही ओतले तर भातोड्याचे तुकडे पडतात. काय करायचं आहे मग आता आपण थोडंसं चमच्याने पीठ ओतलं का इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे. जास्तही पसरायचं नाही, नाहीतर पातळ होऊन कपडाला चिटकून बसतात व भातोड्यास पूर्णपणे मोडतात. आता या भातोड्या अशा 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, भातोड्या अशा एकदम धोतर छान असं वाळलं का त्याच्यावरती पाणी शिंपडून भातोड्या आपल्याला ओढून काढायच्या आहेत म्हणजे फटाफट निघतात. इथं बघू शकता ह्या चिली फ्लेक्सच्या भातोड्या आहेत. किती सुंदर आणि कलरफुल व टेम्पटिंग दिसत आहेत ना मैत्रिणींनो. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी तुम्हाला दाखवते. ह्या बघा लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी सुद्धा खाऊ शकता. एकदम ह्या प्लेन झालेल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत. चला तर आता आपण ह्याला तळून घेऊत म्हणजे मी तुम्हाला दाखवते की ह्या कशा प्रकारे बनलेल्या आहेत. आणि ह्या 2 वर्ष टिकतात. 2 दिवस कडक उन्हात वाळवून स्टोअर करून ठेवायच्या आहेत स्टील डब्यामध्ये. चला आता आपण तळून घेऊयात छान असं. फटाफट एक एक करून भातोड्या पूर्ण अशा तळून घेऊयात. ह्या भातोड्या एकदम 2 वर्ष टिकतात. 2 काय 3 वर्षसुद्धा टिकतात. का तर तुम्ही आधीमध्ये त्याला एखादं ऊन द्यायचं आहे आणि एकदम स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि थंडीचे दिवस किंवा पावसामध्ये गरमागरम चकोल्या बनवल्या किंवा सांडग्याची भाजी बनवली किंवा तुम्हाला सांबार बनवलं, सांबार भात वगैरे, खूप टेस्टी व लागतात ह्या ज्वारीच्या भातोड्या. तुम्हाला जर तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या भातोड्या अगदी आरावर भाजूसुद्धा शकतात. आपण जे चूल पेटवून भाकरी बनवल्यानंतर जो आर पडतो त्या आरावर खूप अप्रतिम व खूप टेस्टी अशी चव लागते. चला तर मैत्रिणींनो, मी आता पूर्ण भातोड्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते की ह्या भातोड्या कशा बनलेल्या आहेत. इथं बघू शकता पांढऱ्या शुभ्र कलरफुल आणि टेम्पटिंग अशा फक्त अंजली रेसिपीमध्येच हे दाखवत आहे मी. बघा कशा छान एकदम मस्त बनलेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही अंजलीस रेसिपीज भेट द्या व नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर भातोड्या बनवल्या की मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा ह्या कशा बनल्या आहेत. चला तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद मनापासून. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.